तील काही भागामध्ये रिमझिम पाऊस, उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा। भंडाऱ्यामध्ये पावसाची रिपरिप, उकाड्यापासून नागरिकांना दिलासा, तर कापणी केलेल्या धान पिकाचे नुकसान होण्याची शक्यता। बीडमध्ये काही भागामध्ये वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात, उकाड्यापासून नागरिकांना दिलासा, वातावरणामध्ये गारवा निर्माण झालाय। धाराशिव जिल्ह्यामध्ये मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच पावसाची जोरदार एंट्री, पहिल्याच पावसामध्ये नदी नाला प्रवाहित, पावसामुळे तेरणा नदी वाहू लागली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद, आंबोली चौकुळ परिसरात काल सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण परिसर जलमय झाला होता। दरम्यान काही ठिकाणी झालेल्या जोरदार पावसाने नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले। पुण्याच्या तुळापूरमधील रेव पार्टी झालेला बंगला पोलिसांनी सील केला, पंचनामा करून पोलिसांनी बंगल्यावर नोटीस लावली। आतापर्यंत रेव पार्टी प्रकरणी 78 जणांवर गुन्हे दाखल, तर 29 जणांच्या रक्ताचे नमुने पोलिसांनी घेतले। पुणे रेव पार्टी प्रकरणात मोठी अपडेट समोर, पार्टीमध्ये आलेल्या मुलांच्या पालकांना पोलीस बोलावून घेणार, 3 अल्पवयीन मुलं देखील पार्टीमध्ये सहभागी झाल्याची पोलिसांची माहिती।